नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल आणि कोलगेट स्माइल बरोबर सगळ्यांची सकाळ होत असेल। आणि कमेंट बॉक्स जो कोलगेट स्माइल न भरतो तर माझ्याही चेहऱ्यावर 2 मिनिटं हसू येतं। कितीही काम करताना जर तुमच्या कमेंट्स मी वाचल्या तर सगळ्यांच्या कोलगेट स्माइल बघून मला सुद्धा खूप खूप हसायला येतं आणि कामाचा स्ट्रेस कुठेतरी थोडासा कमी होतो तुमच्यामुळं माझा आणि माझ्यामुळं तुमचा। असंच एकमेकाला संगतीला धरून आपल्याला आयुष्य काढायचं आहे, सुखाचं असो दुःखाचं असो। कुणाला जी दुःख असतात ते तुम्ही मला व्हॉट्सअपवर सांगता तर तुमचं मन हलकं होतं। असं नका धरू की ताईनं 2 दिवसात नाही बघितला, 3 दिवसात नाही बघितला। कधी कधी तुमच्या नंबरला पोचायला महिना सुद्धा लागू शकतो। तुम्हाला जे बोलायचंय ते बोलून ठेवायचं। जेव्हा तुमचा नंबर येईल त्यावेळी मी तुमचं नक्की सगळं ऐकेल। तर बऱ्याच जणांचं आहे, ताई रिप्लाय दिला नाहीये, ताई आम्हाला किमती कळत नाहीये। तर तुम्ही मी 1 वाजता बरोबर ऑनलाईन येते, ती जवळजवळ 5 वाजेपर्यंत त्याच फोनवर ऑनलाईन असते, वरती तुम्हाला दिलेल्या नंबरवर। तिथं कोणीही फोन करू नका, फक्त आपण हाय करून आपला नंबर वरती घ्या। मी ऑनलाईन दिसले की हाय करून नंबर वरती घ्या, किमती विचारा आणि मी तुम्हाला किमती सांगते, सगळं सांगते। तर 12 राशीची सगळी ब्रेसलेट आपल्याकडे आहेत। तर 12 राशीच्या ब्रेसलेटांबद्दल आज मी कम्युनिटीला टाकला आहे की एक ब्रेसलेट घेतलं तर आहे तोच दर मिळेल, पण घरात 2-3 माणसं असल्यावर सगळ्यांना परवडणार नाही, म्हणून मी तशा ऑफर ठेवल्यात की 2 ब्रेसलेट घेतली तर काय किंमत, 3 घेतली तर काय किंमत, 4 घेतली तर काय किंमत। कारण सगळ्याच घरात सगळ्या राशीची माणसं नसतात आणि ब्रेसलेट घालणं हे 2024 साली अतिशय महत्त्वाचं आहे। 8 अंक आहे, सगळं सांगून झालंय तुम्हाला। त्यामुळे ब्रेसलेट हे आपल्यापाशी, आपलं संरक्षण कवच हे आपल्यापाशी पाहिजेच आहे। राशीचं ब्रेसलेट पण आपल्यापाशी पाहिजे आहे, किंवा ज्या काही गोष्टी असतात त्याचे बघा माझ्या हातात मला ज्या पद्धतीची गरज असते ना त्या पद्धतीची ब्रेसलेट मी लगेच वापरत असते। तुम्ही म्हणाल तुझ्या घरचंच आहे म्हणून, पण नाही, मी वापरत असते कारण मला त्याचाच जास्तीत जास्त फायदा होत असतो। चला, आज मी तुमच्यासाठी विषय घेऊन आली आहे, तो म्हणजे की सगळ्यांचं आहे की हॅपी बर्थडे म्हणायचा, केक आणायचा, पण खरं आपल्या वाढदिवसाला काय करावं म्हणजे आपल्या मुलांचं, आपल्या पतीचं आपलं आयुष्य वाढतं, किंवा देवाला त्यांचे आशीर्वाद आपल्याला देवांचे आशीर्वाद मिळतात। आणि त्याचबरोबर एका राशीला जन्माला आलेली, एका क्षणाला जन्माला आलेली, आज तुम्ही जर डिलिव्हरीला गेलात तर या कॉटवर कोण जन्माला आलेलं बाळ आणि या कॉटवर जन्माला आलेलं बाळ एका सेकंदाला सेम कुंडलीला जन्माला आलं, पण दोघांची नशीबं वेगळी वेगळी का असतात। एखाद्या गर्भात असल्यापासूनच मुलाचं एक इतक्या गरीब कुटुंबामध्ये गर्भात जातं की त्याला धड खायलाही त्याच्या आईला मिळत नसतं, कशी तरी वनवन भटकून ती तेच आणि बाळाचं पोट भरत असती। तर एका घरामध्ये त्याच दिवशी शरीरात स्त्रीच्या प्रवेश केलेला असतो आत्म्यानं, पण त्या घरात त्याला आईचं कोडकौतुक होतं, पोटातल्या बाळाचं कोडकौतुक होतं। त्याचप्रमाणे बाळ जन्माला आल्यावर सुद्धा एखादी आई कुठंतरी रस्त्यावर म्हटलं तरी डिलिव्हरी होती, किंवा साध्या दवाखान्यात कशी तरी डिलिव्हरी होती, आणि एखाद्या आईचं सीझर होतं आणि ते बाळ अगदी मखमलीच्या गादीत झोपतं आणि इकडं हे बाळ आपल्या झोळीत झोपतं। एक बाळ लाखो रुपयाच्या पाळण्यात झुलत असतं, तर एक बाळ आईच्या फाटक्या साडीच्या झोळीत झुलत असतं। असं का? हा फरक का? की एका आईला दूध तयार करण्यासाठी वनवन भटकून अर्धी भाकरी खावी लागते, तर एका आईला गादीवर बसून पंचपक्वान्न खायला घातली जातात, किंवा हेल्दी आहार दिला जातो की त्या बाळाला आईचं दूध पुरावं म्हणून। मग एकाच क्षणाला गर्भधारणा झाल्यावर किंवा एका क्षणाला जन्माला आलेल्या 2 मुलांमध्ये असा फरक का असतो? कुठंही पृथ्वीवर, आपल्या घरात असं नाही, पृथ्वीवर कुठंही त्या टायमिंगला किती जण जन्म घेतात, त्या नक्षत्रावर त्या ह्याच्यावर किती जण जन्म घेतात, पण एक जण राजा होतो आणि एक जण रंक होतो। असं का होतं? आणि आपल्या वाढदिवसाला आपण काय करावं म्हणजे ह्याच्यातनं आपली थोडी सुटका होती। असं का होतं? तर यात सगळ्यात महत्त्वाचे आहे तुमच्या मागच्या जन्मी केलेली कर्म। ज्यावेळी हा जन्म आपला चालू आहे, आपण चांगली कर्म करत नाही
त्यावेळी जाऊन आत्मा जेव्हा देव पुन्हा परीक्षा, गरुड पुराणातलं मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या, देव जेव्हा पुन्हा जन्माला घालायला बघतो तेव्हा त्या घरामध्ये तुम्ही जर आत्ता चांगल्या घरामध्ये जन्माला आलेला आहात पण तरी सुद्धा तुम्ही अन्नाची नासधूस करता, गोरगरिबांचा रागराग करता, कुणाला हाणामारी करता, आलेला पैसा सट्टा, दारू, लेडीज यावारी घालवता किंवा आईवडिलांना मारता, आईवडिलांना उलटं बोलता, बाहेर लोकांना उलटं बोलता, तुमचा त्रास होतो लोकांना, तुम्ही चोरी लांडी लबाडी करून पैसा कमवता, लोकांच्या शेती हडप करता, लोकांच्या प्रॉपर्टीचा हडप करता, हे जर सगळं होऊन तुम्ही आत्ता श्रीमंत बनत असाल, लक्षात घ्या, हेला गरुड पुराणामध्येतलं मी सांगते, मी एकही वाक्य मनाचं तुम्हाला सांगत नाहीये, की हे जर तुम्ही आत्ता सगळं करत असाल तर पुढच्या जन्मीचा, मेल्यानंतरचा वर्षाचा प्रवास सुद्धा तुमचा खडतर होतो आणि ज्यावेळी तुम्हाला परत जन्म द्यायचा होतो त्यावेळी जन्म तुम्हाला एखाद्या गरीब कुटुंबामध्ये मिळतो किंवा एखाद्याला 2 वेळेचं अन्न पण मिळणार नाही, म्हणजे पोटापासून तुमची उपासमार चालू होती, आईची उपासमार म्हणजे आतमध्ये आपली पण उपासमार, म्हणजे ही उपासमार चालू होती, म्हणजे जन्म घेणं किंवा एका नक्षत्रावर एका क्षणाला 2 जन्माला आलेल्या मुलांची नशीब वेगळी वेगळी का असतात, तर त्याला हे कारण आहे तुमची कार्मिक बंधनं. म्हणून मागचा जन्म काय आहे आपल्याला आठवत नाही, कधी कधी स्वप्नामध्ये सूचना आपल्याला मिळत असतात की कधी कधी आपल्याला एक स्वप्न सतत पडतं, माझा कार ॲक्सिडेंट झाला, मला कोणीतरी मारतंय, मी कुठेतरी पडतीये, मी मला ऑक्सिजन लावलंय, अशी विचित्र स्वप्न जेव्हा सारखी 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 पडत असतात त्याचा विचारही आपण दिवसभर केलेला नसतो आणि ते स्वप्नात जेव्हा आपण आपल्या स्वतःला पाहतो त्यावेळी तो मागच्या जन्मीचा शेवट असतो, ती स्वप्न ही मागच्या जन्मीची सूचक असतात असं गरुड पुराण किंवा स्वप्न पुराण सांगत असतं. तर या प्रकारे हा जन्म असतो. म्हणून या जन्मात चांगली कार्य करा. आता चांगली कार्य म्हणजे काय, तुम्हाला देवानं जर पैसा दिला असेल तर त्यातला थोडा पैसा देवधर्मासाठी खर्च करा, थोडा दान धर्मासाठी खर्च करा, आपल्या स्वतःसाठी खर्च करा, परिवारासाठी खर्च करा, एखाद्या गरीबाची मदत करा. पैसा बँकेत ठेवून 2, 3, 4, 5% व्याज मिळण्यापेक्षा जर एखाद्याला गरज आहे तर त्याला बिनव्याजी पैसा द्या, तर तो पैसा तुम्हाला माघारी जरूर मिळणार. चांगल्या मनानं जेवढं चांगलं लोकांचं करता येईल तेवढं करा, म्हणजे आपल्याला पाप लागत नाही. हीच कर्मबंधनं आपली पुढं जाऊन आपल्याला मिळत नाही. कधी कधी कर्मबंधनं ही आपल्या मुलांना सुद्धा भोगावी लागतात. आई वडिलांचे कर्म मुलांना सुद्धा भोगावे लागतात आणि कोणत्याही आई वडिलांना वाटत नाही की आपल्या मुलांवर वाईट वेळ यावी. म्हणून कर्म चांगली करत जा. जन्माला आलेल्या क्षणापासनं कर्म चांगली करत जा. मुलांना चांगले संस्कार द्या, म्हणजे त्यांचे जन्म पण चांगले होतील आणि पुढचे जन्म पण चांगले होतील. तर आता तुम्हाला कळलं असेल की कसे जन्माचे ऋणानुबंध आपले असतात किंवा का असं घडतं. एका क्षणाला 2 जन्माला आलेल्या व्यक्तींची नशीब वेगळी वेगळी असतात. आता वाढदिवस, आता वाढदिवसाला केक कापणं हे सगळं हे झालेलं आहे की ह्याला कोणी अडवू शकत नाही, बाबा मेणबत्ती फुंकू नकोस किंवा केक कापू नको, ह्याला आता अडवू शकत नाही आपण, हा सगळा जमाना बदललाय. पण तरी पण एक आईचं मन असतं की आपल्या मुलाच्या वाढदिवसाला ती कायम देवाला हेच, रोजच आई मागत असते पण कायम देवाला हेच मागते की आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, आज त्याच्यामुळं मला आई व्हायचं पुण्य मिळालं आहे किंवा एवढं प्रेम मिळालं आहे मला, सगळं त्यासाठी धन्यवाद, हे आपण कायम बोलत असतो. पण मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी आपला सुद्धा दुसरा जन्म झालेला असतो, जेव्हा आपण डिलिव्हरीमधनं बाहेर येतो तेव्हा, किंवा 9 महिने ते सगळे त्रास आपण सहन करतो तेव्हा. तर आपल्या मुलाचं आयुष्य भरभरून वाढावं, आपल्या पतीचं आयुष्य वाढावं, आपल्या घरातल्या प्रत्येकाचं आयुष्य आणि आपलं आयुष्य वाढण्यापेक्षा जे आयुष्य आहे ते वाढावं तर आहेच आहे, पण ते सुदृढ आणि चांगल्या प्रकारे राहावं, रोगराई किंवा दुःख यानं न भरलेलं राहावं आपल्या मुलांचं आयुष्य. त्यासाठी वाढदिवसाला दीपदान करायची पद्धत आहे. पुराणांमध्ये राजे रजवाडे यांच्यापासूनही चालत आलेली पद्धत आहे की दीपदान केलं जातं वाढदिवसाच्या दिवशी. आता हे दीपदान कसं करायचं हे बघा. वाढदिवसाच्या दिवशी आता तुमचं मूल आज या वाढदिवसाला 10 वर्षाचं पूर्ण झालं आहे, तर तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये थोडासा गूळ, थोडीशी हळद घालून त्याचे दिवे बनवायचे शिजवून.
कच्चे दिवे नसतात घ्यायचे, तर त्याचे दिवे बनवा शिजवून, म्हणजे दिवे करा, चाळणीवर ठेवा, ते दिवे चांगले शिजले की खाली काढून घ्या. त्या दिव्यांमध्ये आता मुलाला वर्ष पूर्ण झाली आहेत, 10 दिवे घ्यायचे आहेत, 11. आपल्या मुलाला जेवढी वर्ष पूर्ण झाली असतील त्यापेक्षा एक दिवा जास्त घ्यायचा आहे. मुलगा असो मुलगी असो, एक दिवा जास्त घ्यायचा आहे. हा देवापाशी ठेवायचा. सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा, त्याच्यामध्ये अखंड दाण्याच्या अक्षदा खाली घालायच्या. त्याचबरोबर त्या सगळ्यांमध्ये एक एक वेलची घालायची. त्या सगळ्या दिव्यांमध्ये 11 दिव्यांमध्ये एक एक वेलची घालायची. गुळ आपण आधीच घातलेला आहे. एक एक वेलची घालायची आणि सगळे दिव्यांना तुपाच्या वाती घालून प्रज्वलित करायचे. दिव्यांची पूजा करायची आणि ताटलीमध्ये वाटल्यास खाली एक स्वस्तिक काढावं, थोडेसे तांदूळ ठेवावेत, म्हणजे अक्षदा ठेवाव्यात. त्याच्यावर सगळे दिवे ठेवावे. सजवू शकता तुम्ही पानानं, फुलांनी त्या दिव्याला मस्तपैकी. आणि ते दिवे देवापाशी किंवा तुळशीपाशी तसंच्या तसं ताट हे त्या रात्री तसंच ठेवावं. देवापाशी ठेवलं तरीही चालेल. देवाच्या एनर्जी त्या दिव्यांमधनं आपल्या मुलांच्या आयुष्याला मिळतील. तुळशीपाशी भरपूर सारे देवदेवता असतात म्हणून तुळशीपाशी खाली ठेवलं तरी चालेल. शक्यतो देवघरात ठेवाल तर त्याला टोकाटोकी कोणी करणार नाही, हे काय केलंय ते काय केलंय म्हणून. तर देवापाशी रात्रभर ते राहू दे. दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यावर आपल्या मुलाला पण त्या दिव्यांना नमस्कार करायला लावा. तुम्हीही त्या दिव्यांना बोला, असाच एक 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 दिवा माझ्या वंशाचा पण आणि माझ्या मुलाचं पण आयुष्य वाढत जाऊ दे. जे काही तुम्हाला बोलायचं असेल, त्याला रोगराई नको, त्याला काही नको, त्याचा अभ्यासात लक्ष, जे काही तुम्हाला देवाला क्षमा याचना करायची असेल ती तुम्ही तिथं करा. त्या दिव्यांनी देवांनाही ओवाळायचं नाही आणि मुलांनाही ओवाळायचं नाही. हा एक फक्त रिच्युअल आहे, एक रेमेडी आहे, ती करायची आहे प्रत्येकाच्या घरातल्या वाढदिवसाला. दुसऱ्या दिवशी वाढदिवस संपून संध्याकाळच्या वेळी हे दिवे लावायचे आहेत. वाढदिवस संपून दिवे विझून जातील सगळे, त्यावेळी त्या सगळ्याचा एक गोळा करायचे, 2-4 गोळे वाटल्यास करायचे आणि माशांना जाऊन खायला घालायचे. त्यावेळी आपले पित्र खुश होतात आणि त्यांचे आशीर्वाद हे आपल्या मुलाबाळांना लागतात आणि ते अतिशय महत्त्वाचे आहे. देवाच्या आशीर्वादापेक्षा सुद्धा हे आशीर्वाद जास्त महत्त्वाचे आहेत. तर आजचा व्हिडिओ इथंच बास करते. कसा वाटला तुम्हाला हा नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ? यासाठी भरभरून लाईक करा, भरभरून छान छान कमेंट करा आणि एकमेकापाशी पोचवा. एकमेकाला ज्ञान देण्यात सुद्धा आज हा व्हिडिओ तुम्ही जर दुसऱ्या आईपाशी पोचवला, तिनं केलं, तर तिचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत आणि तुमचे आशीर्वाद मला मिळणार आहेत. म्हणजे ही लिंक असती पुण्याची. तर ही करत चला, एकमेकाला शेअर करत चला जरा व्हिडिओ. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा.